सांगली महापालिकेमधील अनेक कारभार नागरिकांच्या समोर आलेला आहे। आज नूतन सभापती म्हणून अश्विनी कोळेकर यांनी प्रभाग समिती 1च्या सभापती म्हणून पदभार स्वीकारला। पण पदभार स्वीकारताच त्यांना त्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर अस्वच्छतेचा सामना करावा लागला आणि जाळ्या कचरा तशाच पद्धतीने पडून होता। त्याचप्रमाणे पंखा देखील त्या दालनामध्ये बंद अवस्थेमध्ये दिसून आला। त्यावेळी नूतन सभापती अश्विनी कोळेकर यांनी कशाचाही विचार न करता स्वतःच्या हातामध्ये झाडू घेऊन आपली केबिन त्यांनी स्वतः स्वच्छ केली। अनेक वर्षापासून या दालनामध्ये जाळ्या, अनेक पेपरचे कागद, अनेक सामान अशाच पद्धतीने पडून होते। दालनामध्ये झालेले ही अस्वच्छता बघून यावेळी अश्विनी कोळेकर यांनी प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। मी अश्विनी नंदकुमार कोळेकर आज स्थायी समिती, समाज कल्याण समिती, महिला बाल कल्याण समिती तसेच प्रभाग समितीच्या सभापतींच्या निवडी होत्या। तर आज प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये माझी सभापती म्हणून निवड झालेली आहे। तसंच मी इतर पक्षातल्या नगरसेवकांची आभारी आहे की त्यांनी माझी सभापती म्हणून निवड केलेली आहे। आत्ता मी प्रभाग समिती 1 क्रमांकच्या कार्यालयामध्ये आले तर इथं स्वच्छता नाही आहे, फॅन बंद आहेत, खूप कचरा झालेला आहे। अँटी चेंबरचे पण जी रूम आहे तिथे ज्या मीटिंग्स वगैरे होतात तिथेही स्टोर रूम करून सोडलेली आहे। तुम्ही आयुक्तांकडे मी हीच मागणी करेन की ज्या निदान सभापतींच्या केबिन्स असतील जिथं मीटिंग्स वगैरे होतात तिथली तरी स्वच्छता ॲटलिस्ट व्हावी की जेणेकरून तिथं जी मीटिंग्स वगैरे होणार आहेत म्हणजे फॅन्स, लाईट्स किंवा क्लीनअपच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्यातून थोडीशी स्वतःचं लक्ष देऊन करून घ्यावं। तुम्ही आत्ता काय केलं? मी आत्ता इथं आले तर केबिनमध्ये आलेलं बघितलं तर खूप धूळ जमा झालेली होती की मी स्वतः येऊन इथे झाडू मारून मी माझ्या कामाची अशी सुरुवात केलेली आहे।